नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मोटिवेशन विथ पूजा या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आळस तुमचे भविष्य संपत आहे। तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू कोण आहे? गरिबी, अपयश, वाईट परिस्थिती नाही, तुमचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे आळस। हो, तोच आळस जो तुम्हाला म्हणतो उद्या करू, थोडं नंतर करू, आज आराम करू आणि हळूहळू आळस तुमचे स्वप्न, तुमची क्षमता आणि तुमचे भविष्य खाऊन टाकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आळस तुमचे भविष्य कसे संपवत आहे आणि त्यावर मात कशी करायची, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पहिलं म्हणजे आळस स्वप्नांचा सर्वात मोठा चोर आहे। प्रत्येक व्यक्तीकडे काही ना काही स्वप्न असतं। कोणाला श्रीमंत व्हायचं असतं, कोणाला व्यवसाय सुरू करायचा असतो, तर कोणाला आयुष्यात मोठं यश मिळवायचं असते। पण समस्या स्वप्नांमध्ये नसते, समस्या असते कृतीमध्ये। कारण अनेक लोक फक्त विचार करतात पण ॲक्शन घेत नाही। दररोज 1 तास अभ्यास करायचा ठरवतात पण मोबाईलवर स्क्रोलिंग करतात। व्यायाम करायचा ठरवतात पण बेडवर पडून राहतात। लक्षात ठेवा, स्वप्न पूर्ण होण्यासाठी क्षमता महत्त्वाची नसते तर ॲक्शन महत्त्वाची असते। नंबर 2, वेळ परत येत नाही। पैसा गेला तर परत कमवता येतो, नोकरी गेली तर दुसरी मिळू शकते, पण वेळ कधीच परत येत नाही। आज तुम्ही जे 2-3 तास आळसामुळे वाया घालत आहात, तेच तास उद्या तुमचे आयुष्य बदलू शकले असते। विचार करा, जर तुम्ही दररोज फक्त 1 तास एखादे कौशल्य शिकण्यात घातला तर एका वर्षात 365 तास होतील आणि 365 तास कोणालाही सामान्य माणसापासून तज्ज्ञ बनवू शकतात। पॉईंट नंबर 3, आळस आत्मविश्वास नष्ट करतो। जेव्हा आपण एखादे काम सतत पुढे ढकलतो तेव्हा आपल्या मनाला अपराधीपणाची भावना निर्माण होते। आपण स्वतःलाच कमी समजू लागतो। आपल्याला वाटू लागते की माझ्याकडून काहीच होणार नाही, पण खरंच कारण क्षमता नसते, कारण असतो आळस। प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करता तेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही काम टाळतात तेव्हा आत्मविश्वास कमी होतो। पॉईंट नंबर 4, यशस्वी लोक आणि सामान्य लोकांमधील फरक। यशस्वी लोकांना देखील आळस येतो। फरक एवढाच आहे की ते आळस असूनही काम करतात। त्यांना प्रेरणा येण्याची वाट बघावी लागत नाही। ते शिस्तीवर विश्वास ठेवतात कारण त्यांना माहीत असते की मूळ बदलता येत राहतो। नंबर 5, आळसावर मात कशी कराल? पहिलं म्हणजे 5 मिनिटं नियम वापरा। काम करायचे ठरवले की 5 पासून उलटी गणती करा। 5, 4, 3, 2, 1 आणि लगेच सुरुवात करा। दुसरं म्हणजे मोबाईलपासून दूर राहा। मोबाईल हा आजच्या काळातील सर्वात मोठा वेळ चोर आहे। अनावश्यक नोटिफिकेशन बंद करा। तिसरं म्हणजे छोटे लक्ष्य ठेवा। एकदम मोठे काम करण्याचा विचार करू नका। फक्त 10 मिनिटे सुरुवात करा। सुरुवात झाली की काम आपोआप पुढे जाते। चौथं म्हणजे सकाळची महत्त्वाची कामं करा। सकाळी मन ताजे असते, महत्त्वाचे काम आधी पूर्ण करा। मित्रांनो, आळस हा फक्त एक सवय नाही, तो तुमच्या भविष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे। आज तुम्ही घेतलेला छोटासा निर्णय उद्या तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकतो। म्हणून स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या स्वप्नांसाठी काम करतो आहे का की आळसाला जिंकू देतोय? आजपासून एक निर्णय घ्या, काम पुढे ढकलायचे नाही आणि स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनायचं आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।